नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहोत। या सिरीजमध्ये आपण आपलं हे ब्रह्मांड कसं आहे, या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, यामध्ये नेमकं काय गुड आहे, हे सगळं आपण या सगळ्या गोष्टी या सिरीजमध्ये बघणार आहोत। आज आपला टॉपिक आहे स्टार्स अँड गॅलेक्सीज। आपले हे स्टार्स आणि गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा हे कसे तयार झालेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर चला व्हिडिओकडे वळूया। स्टार्स आर जायंट बॉल्स ऑफ व्हेरी हॉट गॅस। आता आपले हे स्टार्स कशाचे आहेत, कसे बनलेले आहेत, हे एक वायूचा खूप गरम असा उष्ण असे गोळे आहेत आणि दिस गिव्स ऑफ लॉट्स ऑफ हीट ॲज वेल ॲज लाईट विच अलाउ अस टू सी देम इन द स्काय। आता हे तारे उष्णता आणि प्रकाश उत्सर्जित करत असतात, त्यामुळे ते आपल्याला आकाशामध्ये दिसतात बरं का। अँड द स्टार्स वी सी ॲट नाईट आर जस्ट अ टायनी फ्रॅक्शन ऑफ द नंबर फाउंड इन द युनिवर्स। आता आपल्याला रात्री आकाशामध्ये हे जे अनगिनत तारे दिसतात ते संपूर्ण विश्वामध्ये अगदी लहान प्रमाणात आहेत आणि आपल्याला जर नॅशनल ऑब्झर्वेटरी इन लंडन UK एस्टिमेट्स दॅट देअर आर अराउंड 70,000 मिलियन स्टार्स इन द युनिवर्स आणि लंडनमधील नॅशनल ऑब्झर्वेटरीच्या अंदाजानुसार या संपूर्ण विश्वामध्ये 70,000 दशलक्ष एवढे तारे आहेत। म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही की हे तारे किती आहेत। आकाशामध्ये आपल्याला जे दिसतात तेच आपल्याला इतके भासतात, परंतु ते खूप कमी आहेत। द युनिवर्स इज अप्रॉक्सिमेटली 13.7 मिलियन इयर्स ओल्ड। आता आपलं हे युनिवर्स म्हणजे ब्रह्मांडाचं वय किती असावं, तर ते आहे 13.7 बिलियन म्हणजे 13.7 हजार कोटी वर्ष एवढं आहे। इफ यू स्क्वीज डाऊन दॅट टाइम इंटू अ सिंगल 24 hours अ डे, देन द व्हेरी फर्स्ट पीपल ऑन अर्थ डिडंट अपियर अंटिल द लास्ट मिनिट। आता तुम्हाला असं वाटलं की या आपल्या ब्रह्मांडाचं वय किती आहे आणि ते तुम्हाला 24 तासामध्ये स्क्वीज करायचं असेल, 24 तासामध्ये तुम्हाला ते कॉम्प्रेस करायचं असेल, तर काय होणार? पृथ्वीवरचा पहिला माणूस शेवटच्या मिनिटाला दिसायला लागेल। म्हणजेच आपलं ब्रह्मांड किती जुनं आहे याची तुम्हाला कल्पना आहे। आणि आपलं अस्तित्व म्हणजेच आपलं जे अस्तित्व आहे ते आत्ताचं आहे, ते खूप ब्रह्मांड तर हा खूप जुना आहे हे आपल्याला इथे लक्षात येत आहे। सायंटिस्ट बिलीव्ह द युनिवर्स बिगॅन आउट ऑफ अ सिंगल पॉईंट। आता शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या विश्वाची सुरुवात फक्त एका बिंदूपासून सुरुवात झाली। द थिअरी ऑफ हाऊ द युनिवर्स बिगॅन इज ऑफन कॉल्ड द बिग बँग, बट इट वॉजंट इट अँड एक्सप्लोजन। आता त्यांचं असं म्हणणं आहे की या विश्वाची सुरुवात कशी झाली यावरील सिद्धांताला बिग बँग असं म्हटलं, पण तो कोणताही स्फोट नव्हता। म्हणजे बिग बँग हा काही स्फोट नव्हता। त्यांचं असं म्हणणं होतं की सर्व काही हे फक्त एका बिंदूपासून एक्सपांड होत गेलं, ते फक्त एका बिंदूपासून विस्तारित होत गेलेलं आहे। द फर्स्ट स्टार्स डिडंट फॉर्म अंटिल 200 मिलियन इयर्स आफ्टर द बिग बँग। आता जो पहिला बिग बँग तयार झाल्यानंतर लगेच काही तारे तयार नाही झाले, लगेच स्टार्स काही तयार नाही झाले, तर ते तयार व्हायला साधारणतः 200 मिलियन इयर्स एवढा कालावधी जाऊ द्यावा लागला आणि त्याच्यानंतर हा पहिला तारा तयार झाला। म्हणजे 200 मिलियन वर्षानंतर आपला बिग बँग थिअरीनंतर, बिग बँग एक्सप्लोजननंतर 200 मिलियन वर्षानंतर पहिला तारा तयार झाला। And millions more followed, including our sun, which formed almost 9,000 million years later. आणि याच्यानंतर हळूहळू असे लाखो तारे बनत गेले, ज्यातला आपला हा सन म्हणजे हा सूर्यसुद्धा आपला हा एक ताराच आहे, आपल्याला ते माहिती आहे। आणि आपला हा सूर्य म्हणजे आपला हा तारा तयार व्हायला 9,000 मिलियन वर्ष लागले। म्हणजे आपला हा सूर्य हा आत्ताचा आहे असं आपण म्हणू शकतो। The universe is still expanding. Astronomers have measured how galaxies are moving away from each other as space between them gets bigger. आता युनिवर्स म्हणजे आपलं ब्रह्मांड हा अजूनही एक्सपांड होतच आहे। याची प्रोसेस थांबली आहे का? नाही, तर अजून एक्सपान्शनची प्रोसेस ही सुरूच आहे।
आता ॲस्ट्रॉनॉमर्सनी असं ऑब्झर्व केलं आहे की गॅलेक्सीज ह्या एकमेकांपासून दूर होत चाललेल्या आहेत, म्हणजेच त्यांच्यामध्ये असलेली स्पेस, त्यांच्यामध्ये असलेलं अंतर हे हळूहळू वाढत चाललेलं आहे. ॲट द स्टार्ट द युनिवर्स वॉज रिअली हॉट. आता सुरुवातीला हे ब्रह्मांड खूप गरम असं होतं. सायंटिस्ट बिलीव्ड इट वूड हॅव बीन ट्रिलियन. आता ट्रिलियन म्हणजे काय? 1 ट्रिलियन इज 1 मिलियन ऑफ डिग्रीज सेल्सिअस. आता शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की त्यांचं त्यावेळी या ब्रह्मांडाचं तापमान म्हणजे याचं उष्णतामान किती होतं, तर हे ट्रिलियन म्हणजे काय, तर 1 ट्रिलियन म्हणजे 1 दशलक्ष अंश सेल्सिअस एवढं त्याचं तापमान होतं. ओव्हर बिलियन्स ऑफ इयर्स द युनिवर्स हॅज कूल डाऊन. आता अब्जावधी वर्षानंतर ब्रह्मांड हे थोडं हळूहळू असं थंड होत गेलं. अँड अवे फ्रॉम द हीट ऑफ स्टार्स द ॲव्हरेज टेम्परेचर इन स्पेस इज अ चिली -270 डिग्री सेल्सिअस. आता ताऱ्यांच्या उष्णतेपासून दूर असलेल्या या जागेत अंतराळामध्ये सरासरी तापमान सुमारे 270 डिग्री सेल्सिअस इतकं थंड झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपली ही गॅलेक्सी ही तयार झाली, आपले हे तारे तयार झाले. आणि याला तयार व्हायला किती कालावधी लागला हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडलं की नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. इथे आपला व्हिडिओ संपतो आहे. थँक्यू.